महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जी बांधकाम कामगार योजना राबवली जाते, या योजनेची नोंदणी तुम्ही जर केलेली असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला रिन्युअल म्हणजेच नूतनीकरण करायचं असतं। जर तुमचं रिन्युअल झालं तरच तुम्हाला 32 प्रकारच्या योजनांचा लाभ घेता येतो। कोणत्याही एजंटला 1 रुपया न देता जर तुम्हाला घर बसल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये रिन्युअल म्हणजेच नूतनीकरण करायचं असेल तर हा व्हिडिओ व्यवस्थितपणे न स्किप करता पाहून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण बांधकाम कामगार योजनेच्या A to Z माहिती, त्याचबरोबर अपडेट, त्याचबरोबर ज्या पण 32 प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्या सगळ्यांची अपडेट तुम्हाला याच YouTube चॅनलवरती भेटत राहते। त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी हाईप नावाचं बटन येतं त्यावरती क्लिक करा, जेणेकरून इतर बांधकाम कामगारांपर्यंत हा व्हिडिओ रेकमेंड होईल। आणि तुम्हाला 32 प्रकारच्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक प्लेलिस्ट ॲड करतोय, त्या प्लेलिस्टला तुम्ही नक्की भेट द्या, कारण रिन्युअल झाल्यानंतर ज्या पण 32 प्रकारच्या योजना आहेत त्यामध्ये फक्त 23 योजना आहेत त्या राबवल्या जातात, म्हणजेच त्याचे क्लेम चालू आहेत। आता ह्या योजना कोणत्या आहेत हे तुम्हाला पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या प्लेलिस्टमध्ये जे व्हिडिओज आहेत ते ॲड केलेले आहेत। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूयात। कामगार मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं येणार आहात आणि इथं आल्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर त्यावरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट ॲक्शन येणार आहे, यामध्ये तुम्हाला न्यू रिन्युअल हे पहिला ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं खाली रजिस्ट्रेशन नंबर आहे म्हणजे तुमचा नोंदणी क्रमांक असणार आहे तो टाकायचा आहे। इमेज जे काय पुढं आहे ते टाकायचं आहे। हे टाकून झाल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुमच्यासमोर तुमची सगळी कामगार अपडेट येणार आहे, तुमचं जे काय नंबर वगैरे नाव आहे जे सगळे आहे ती माहिती तुमची फॉर्म भरताना जी दिलेलं आहे ती येणार आहे। यानंतर तुम्हाला 90 दिवसाच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील म्हणजे तुम्हाला इथं कामगाराचा जो काय 90 दिवसाचं सर्टिफिकेट आहे त्याची माहिती द्यायची आहे। त्यासाठी कामगाराचं स्वरूप काय आहे ते निवडायचं आहे। ऑल टाईप ऑफ जे हेल्पर आहे ते निवडा, म्हणजे जेणेकरून जे काय प्रॉब्लेम आहेत ते येणार नाही आहेत। तर पहिला तुम्ही तो ऑप्शन निवडा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जारी करण्याचा प्रकार आहे म्हणजेच कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर हा पहिला ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। जर ग्रामसेवकाने तुम्हाला सही शिक्का दिलेला असेल तर 2 नंबर आहे, ग्रामसेवक हा तुम्ही निवडू शकता। नगरपालिकेच्या एरियात राहत असेल तर तिसरा ऑप्शन आहे तो निवडायचा आहे। यानंतर जावक क्रमांक आणि जावक दिनांक हे तुम्हाला 90 दिवसाचं सर्टिफिकेटवरतीच आहे ते बघायचं आहे आणि इथं टाकायचं आहे। याच्यानंतर कुठल्या नगरपालिकेत आहात, नगरपालिकेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। याच्यानंतर नगरपालिकेचं नाव झाल्यानंतर नगरपालिकेचा जो काय जिल्हा आहे तो जिल्हा तुमचा जे आहे ते निवडायचा आहे। याच्यानंतर नगरपालिकेचा तालुका जो आहे तो निवडायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तालुका सुविधा केंद्रावरती जायचं आहे। तुम्हाला पडताळणी तालुका सुविधा केंद्र यासाठी जे काय ऑप्शन येणार आहेत 3, 4, 2, 3 किती येणार आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, जे जवळचं आहे त्यावरती क्लिक करायचं। यानंतर क्लिक टू व्हिजिटिंग डेट हा महत्त्वाचा ऑप्शन आहे, व्यवस्थितपणे समजून घ्या। त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं एक व्हिजिटिंग डेट घ्यायची आहे ज्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट दाखवायचे आहेत। तर इथं पिवळं आहे ते कोटा फूल आहे, लाल आहे ते शासकीय सुट्टे आहेत आणि हिरवं आहे ते निवडलेले दिनांक आहे, त्याच्यामुळे अवेलेबल स्लॉट आहे तो वेगळ्या कलरचा आहे। या ठिकाणी एक तारीख निवडायची आणि स्क्वेअर बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। पण लक्षात ठेवा, आपण 90 दिवसाचं सर्टिफिकेट आहे ते अपलोड केलं आहे की नाही ते तपासा, पहिला ते सर्टिफिकेट अपलोड करून घ्या आणि मेक शुअर करा की तुमची जी फाईलची साईज आहे ती 2 MB पेक्षा कमी असेल। याच्यानंतर ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP गेलेला आहे, त्यासाठी सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे आणि इथं तो नोंदणी करताना नंबर दिलेला आहे त्याच नंबरवरती OTP गेलेला आहे तो टाकायचा आणि व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करायचं आहे। तर OTP वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा जो काही मेसेज आहे तो शो होणार आहे। त्या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि प्रिंट काढून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवरती क्लिक करून पुन्हा ही प्रिंट काढायची आहे, नाहीतर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, झेरॉक्स काढून ठेवा आणि
दिलेल्या तारखेला निवडलेल्या सुविधा केंद्रावरती जायचं आहे आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. मित्रांनो, 90 दिवसात सर्टिफिकेट कोण देतं, कसं देतं, तिथून जावक क्रमांक, जावक दिनांक कसा घ्यायचा, A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ पाहू शकता. जर कॉन्ट्रॅक्टरनं दिलेल्या सर्टिफिकेटवरती तुम्हाला रिन्युअल करायचं असेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या.